मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनागोंदी कारभाराविरोधात मुंबईतील आझाद मैदानावरती जगदंब सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे आणि याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे। विषय असा आहे की गेले 4 ते 5 वर्षापासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून व्यापार परवाना घेण्याकरिता आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देत आहोत। 2 वेळा तत्कालीन मंत्री महोदयांनी आमचे अपील आदेश मंजूर केले। आज रोजी मंजूर होऊन 8 महिने झाले तरीसुद्धा तिथूनचे सचिव आम्हाला परवाना देत नाही। आदेशाच्या विरोधात बाजार समिती कुठेही सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात गेलेली नाही किंवा स्टे पण सुद्धा घेतले नाही। हा आमच्या घटकांवर अन्याय होता। आम्ही वारंवार पाठपुरावा करतो, उपोषण करतो, पण त्या ठिकाणी कोणतीही दखल घेतली जात नाही। सरळ त्या ठिकाणचे सचिव श्री खंडागळे हे आपल्या पदाचा दुरुपयोग करत शासन आदेशाचा अवमान करत आहेत। त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज आम्ही बसलेलो आहोत। मी शासनाला सांगू इच्छितो की तुम्ही न्याय देताय, परत दुसऱ्या बाजूनी त्याची अंमलबजावणी करत नाही, हे कुठेतरी चुकीचं आहे। त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुमच्यासोबत 25 जण पीडित आहोत। त्याच्यामध्ये अल्पसंख्याक आहेत, महिला आहेत, काही शेतकरी आहेत की त्या ठिकाणी आम्ही व्यापार करण्यासाठी नियमानुसार परवाना घेतोय। शासन बोलतं की स्पर्धा वाढल्या पाहिजे, शेतकऱ्यांना बाजार भेटला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी 2016 नियमनमुक्त सुद्धा केलंय की सगळ्यांनी व्यापार करा। वारंवार तेच लोक आता बाजार समितीची परिस्थिती अशी की त्या ठिकाणी शंकर पिंगळे किंवा पानसर आहेत, या लोकांचे त्या ठिकाणी गाळे आहेत। 2-2, 3-3 लाख रुपये भाडे त्या ठिकाणी गाळ्यांचे घेतात, दुसऱ्या व्यापाऱ्यांना व्यापार करून देत नाही। बाजार भाव वाढतो कसा, हाच दलाल मधला पैसा करून दलालांना बाहेर काढण्यासाठी शासन हे करते। तेच लोक वारंवार त्यांच्या विरुद्ध कोणी व्यवसाय करूच नाही अशी त्यांची संकल्पना आहे। प्रकार आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हे सरळ चालवले आहे आणि याबाबत मी वारंवार शासनाला सांगतोय तुम्ही या ठिकाणी लक्ष घाला। या ठिकाणी सगळी आरेरावी, दादागिरी, हुकुमशाही सर्व चाललेली आहे। शासन पण बुक जाऊन बसलेलं आहे। याला कुठेतरी वाचा फुटावी अन्यायाविरुद्ध, म्हणून आम्ही या ठिकाणी आज आंदोलनाला बसलो आहे। तुम्ही सध्या काय करता आणि काय व्यापार करू इच्छित आहे तिथे? मी भाजीपाल्याचा व्यापार करू इच्छितोय। माझं नाव विनिता बर्फे आहे। विषय असा आहे की साहेबांनी सांगितलेला आहे की जे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या प्रकारे ज्या व्यवस्थेने अशा ज्या घटकावर अन्याय केलेला आहे त्यातले महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे सचिव। जर माननीय मंत्री महोदयांनी जी ऑर्डर केलेली आहे त्याच्यावर जर ही अंमलबजावणी करत नसेल तर सरळ हे कायद्याचा अवमान आहे, संविधानाचा अवमान आहे, न्यायव्यवस्थेचा अवमान आहे। कारण की हे कायद्यापेक्षा स्वतःला मोठे समजतात। जर एका पीडित व्यक्तीचा जर परवाना आलेला आहे तर त्याच्यावर तुम्हाला ते देण्याचं काहीच हरकत नाही आहे। म्हणजे ही सगळी मनमानी चाललेली आहे। यांचं असं आहे की आम्हाला सगळं भेटलं पाहिजे, आमचं वर्चस्व चाललं पाहिजे। मग काय होतं, ह्या स्पर्धेतून कसा गरीब घटक जो अल्पसंख्याक आहे ते काय होतात बाजूला ह्या खच्चीकरणामुळे काय होतं त्यांचं ते बाजूला ढकलले जातात। त्यामुळे स्पर्धेमध्ये यांचाच विजय होतो। मग असं न होतं कुठेतरी सरकारने याच्यामध्ये जातीने लक्ष घालणं खूप गरजेचं आहे। कारण की हा जर तिढा वाढत गेला तर आमच्यासारखे अनेक पीडित लोक त्याच्यामध्ये असेच गोवले जाणार आहे। तर या सर्वस्व गोष्टीला तिथले सचिव हेच मेन जिम्मेदार आहेत आणि आमचा लढा हा चालूच राहणार आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, जोपर्यंत या सचिवावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा आझाद मैदानावर आम्ही असाच कंटिन्यू चालू ठेवणार आहे। येस, वारंवार आम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे, आम्ही फॉलोअप पण घेतलेला आहे। ते सांगते ना, पणनमंत्र्यांनी ऑर्डर काढलेली आहे ना, त्यांच्याकडं जे माननीय पणनमंत्री अब्दुल सत्तारजी साहेब आहेत त्यांनी ऑर्डर काढलेली आहे। आम्ही एकदम म्हणजे लिगली आम्ही त्यांच्यासोबत चर्चा पण केलेली आहे, त्यांनी ऑर्डर काढलेली आहे। परंतु हे सचिव त्याला हे करत नाही आहे, परवाना देत नाही आहे। हेच आम्हाला सांगायचं आहे, आम्हाला हे सांगायचं आहे की गेली 8 महिन्यापासून आम्हाला ती ऑर्डर झालेली आहे। परंतु यांनी मग जे आम्हाला जे ऑर्डर झालेली हे बोलतात आम्हाला उच्च न्यायालयात त्याच्यावर हे करायचं आहे। मग 8 महिन्यात त्यांनी एकदा तरी जायला पाहिजे ना, त्याला कुठेतरी स्टे आणायला पाहिजे ना। म्हणजे एकीकडे तुम्ही कायदा व्यवस्थेला तडा पण देतात आणि एकीकडे आमच्या जे पीडित घटक लोक आहे इकडे तुम्ही त्यांना शह पण देतात। ही जी दोगलेपणाची भूमिका आहे, कुठेतरी दुट्टप्पीपणाची भूमिका आहे, ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आमची प्रामाणिक भूमिका आहे की बघा जे तिथे जे लोक आहेत, कुठे जे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापार करू इच्छितात, मग ते शेतकरी असो, ते व्यापारी असो, गरीब समाजातील असो, कोणत्याही घटकातले असो, त्यांनाही त्या स्पर्धेमध्ये उतरण्याचा पूर्ण अधिकार आहे।
ठीक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की परंपरागत आलेले त्यांना तिथे त्यांचं गाववाले असं वाट एवढं पण ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे तो स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे. आणि ह्या आमच्या समाजाकडे, आमच्या ज्या पीडित लोकांकडे क्वालिटी आहे, एज्युकेशन आहे, टॅलेंट आहे, मग स्पर्धेमध्ये आम्हाला ह्याच गोष्टीमुळे टिकवलं जात नाही की अशी सचिवासारखी जी व्यवस्था आहे, हे लोक ह्या व्यवस्थेच्या मध्ये बसलेले आहेत आणि आमच्यासारख्या घटकावर असा अन्याय करत आहेत. ओके. यावेळी वनिता बर्फे, राजाराम टोके, लक्ष्मी सातपुते, आझाद शेख उपस्थित होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.